नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. जोवर हा गॅस वाटा क्लीन होत नाही, त्यावर सगळी क्लीननेस साफसफाई होत नाही, तोवर काही आपल्याला शांतता पडत नाही. सकाळी छान उठले, फ्रेश झाले, त्यानंतर छानपैकी देवाची वगैरे पूजा केली. नंतर मला टिफिन करायचा होता, म्हणून मी लगेच स्वयंपाकाला लागते. कारण यांचा टाईम होईपर्यंत माझा सगळा टिफिन झाला पाहिजे म्हणून. मग मला आज बनवायची होती मस्त चण्याची उसळ. त्यासाठी मी सर्वात आधी रात्रीच 2 वाटी चणे जे आहे हे भिजत टाकले होते. चणे छान स्वच्छ धुवून घेतले आणि त्यासोबतच एका छोट्या डब्यामध्ये थोडा अर्धा वाटीचा भातसुद्धा लावून दिला, ते सुद्धा. आणि मी बघा, तुम्हाला दिसलंच असेल, त्यामध्ये जे बोट आहे हे पाहते, त्याने मला पाण्याचा अंदाज येतो. तेवढं पाणी टाकलं तर भात पण छान होते, किंवा तेवढीच 1 वाटी मी त्यामध्ये पाणी टाकते. आणि ते सगळं एकत्र लावून दिलं. त्याच्यात जोवर 4-5 शिट्ट्या ज्या आहेत त्या काढून घेतल्या. ह्या शिट्ट्या होईपर्यंत मी छानपैकी एका साईडला कणिक जे आहे ती मळून ठेवली होती. तोवर ती पण नरम होऊन छान भिजत जाते. सकाळचं डेली रुटीन म्हणजे आम्ही दोघं पण सकाळी उठलो, फ्रेश वगैरे झालो की सर्वात आधी 1 प्याला जे आहे सहज टाकून गरम पाणी पित असतो. आपला जो फॅट आहे हा व्यवस्थित राहतो. त्यानंतर पचनशक्ती व्यवस्थित होते. पोटाचे जे काही प्रॉब्लेम असतील ते दूर होतात. तुम्हाला पण काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही सुद्धा घ्या. गरम पाणी पिल्याने आपल्या शरीरावर कोणता इफेक्ट होत नाही, बट छान असते. मग ते झालं. नंतर लगेच चहा, एका साईडला चहा पण ठेवला. चहा होईपर्यंत मी सुद्धा माझं पाणी जे आहे ते घ्यायचं होतं. मग मी पण माझं पाणी जे आहे ते पिऊन घेतलं. छानपैकी चहा ठेवला. चहात तर आम्हाला अद्रक पाहिजेत. ज्यांना कोणाला लागत असेल त्यांनी पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा, कारण आम्हाला डेलीमध्ये आलं चहात पाहिजे. छानपैकी दूध टाकलं आणि चहा शिजेपर्यंत मी सुद्धा माझं कोमट पाणी जे केलं होतं ते पिऊन घेतलं. पाणी पिणं झालं, त्यानंतर लगेच जो आहे तो चहा गाळून घेतला छानपैकी दोघांनी सुद्धा. आणि आम्हाला खारी पण त्यासोबत खूप आवडते. मग माझ्याकडे त्या दिवशी खारी होतीच. चहा आणि त्यासोबत खारी अशी मस्त सकाळची एन्जॉय केली. छानपैकी दोघांनी पण ते घेऊन घेतलं. नंतर हे होईपर्यंत माझा कुकर जो आहे तो पण झाला. कुकरचा गॅस बंद केला. त्यानंतर कणिक पण मी मळून ठेवली होती. छान चहा वगैरे घेणं झाला. त्यानंतर मी जे आहे मला करायच्या होत्या पुऱ्या, कारण चण्याच्या उसळसोबत पुरी म्हटलं तर वाव काय छान लागते. मग मी त्या कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवलं. तोवर 2-3 पुऱ्या लाटून ठेवल्या, म्हणजे एक सोबत तळता येतात. पुऱ्या लाटे होईपर्यंत तेल छान गरम झालं. एक एक करून पुरी जी आहे लालसर कथ्थी होईपर्यंत मस्त जे आहे ते तळून घेतली. छानपैकी असंच करून सगळ्या पुऱ्या ज्या आहेत ह्या लाटून घेतल्या. तोवर छान कथ्या ब्राऊन होईपर्यंत तळून घेतल्या. हे सगळं करून घेतलं. हे पुऱ्या पण तळून घेतल्या. हे सगळं झाल्यानंतर मला बनवायची होती झकास मस्त झणझणीत अशी चण्याची उसळ. त्यासाठी सुद्धा मला काही मसाला तयार करायचा होता. मसाला म्हणजे बेसिकच मसाला. आम्ही जास्त मसाला टाकून खात नाही, जेणेकरून आपल्या शरीराला पण चांगलं वाटलं पाहिजे आणि ॲसिडिटी पण नको. यासाठी मी कांदा टोमॅटोची पेस्ट जी आहे हे शक्यतो टाकते. बाकी जास्त मसाले मी काही टाकत नसते. आणि तोवर घरचेच तात्पुरते बेसिक मसाले ही सगळी फोडणी तयार केली. छानपैकी लसूण जिरं टाकलं. कांद्याची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट एकत्र फिरवली होती, ती पण छान ग्राइंड करून घेतली आणि लालसर कत्ती होईपर्यंत होऊ दिली. हे सगळं छान होऊ दिलं तेलात. जोवर त्याला तेल सुटत नाही तोवर तर त्याची मजाच नाही. मग काय, हे सगळं झालं. त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये सर्व काही जे आहे आपले घरगुती बेसिक मसाले, लाल तिखट, हळद हे सगळं टाकून घेतलं. आणि मी जे आहे ना यामध्ये थोडं बेसन टाकलं होतं, कारण मी बाकी काही यूज नाही करत. तात्पुरतं असं छोटा 1 चमचा मी बेसन टाकलं. हे बेसन जे आहे हे तेलात लालसर कत्तू होईपर्यंत भाजायचं, जेणेकरून त्याची टेस्ट जी आहे ते भारी लागते. हे बघा, मी बेसन जे आहे हे मस्त त्यामध्ये होऊ दिलं. आणि ते ग्रेव्ही जी आहे त्याच भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून मिक्स करून त्याला चांगली फोडणी दिली. फोडणीचा जोवर असा चरका बसत नाही ना तोवर फोडणी बसलीच नाही असं समजायचं. मग काय, छानपैकी फोडणी दिली झणझणीत. आणि हे जे आहे थोडं पाणी टाकलं, जास्त पण नको, कारण उसळ पण कमीच करायची होती मला. मग तात्पुरता रस्सा जो आहे हा करून मस्त ग्रेव्हीसारखी झणझणीत अशी चण्याची उसळ बनवली. त्यासोबत पुऱ्या आणि त्यासोबत मग भात तर झालाच पाहिजे. चण्याची उसळ, पुऱ्या आणि भात हे सगळं जे आहे हे तयार केलं.
हे सगळं झालं त्यानंतर त्याला 5 ते 10 मिनिट उकळी येऊ दिली. तसं तर मी त्या शिजून घेतल्या होत्या, पण ती उकळी येऊ दिली. त्यानंतर वरून छान हिरवी कोथिंबीर टाकून घेतली आणि लगेच आमच्या देवासाठी ताट वाढून घेतलं. आमची देवाची पूजा तर झालीच होती. मग देवाला छानपैकी नैवेद्य जो आहे हा दाखवून दिला. पुरी, त्यानंतर भात आणि चण्याची उसळ. यासोबत दही पण होतं. मग जे आहे ते छानपैकी बघू शकता आमच्या देवबाप्पाला आम्ही ताट दाखवून दिलं आणि नंतर यांनासुद्धा जायचं होतं म्हणून यांनी पण नाश्ता केला. हे गेले तोवर राहिलेले मी माझे भांडे जे आहे ते घासून घेतले. सर्व भांडी जी राहिली होती ती आपल्या बायकांची काय कामं संपतात, एक झालं की एक काम आपल्याला असतेच. असेच मी सुद्धा डेली सगळे जे कामं होते हे माझे करून घेतले आणि सर्व भांडी जी आहे हे घासून घेतली. आम्हाला जास्त व्हिडिओ यामुळे काढत नाही कारण इथे किचनमध्ये जागा आमच्या थोडी कमी आहे. एकतर आम्ही राहतो इथे पनवेलला रेंटच्या घरात, त्यामुळे तुम्हाला पण आम्हाला शूट करताना असंच काहीतरी दाखवावं लागतंय. जरी 1 BHK असला तरी इथच्या मुंबईमधले जे फ्लॅट आहेत हे थोडे लहानच आहेत. आपल्या गावाकडे जेवढ्या जागा राहतात तेवढ्या इथे राहत नाही. मध्येच काय लाईट गेली. मग मी माझी भांडी जी होती ती सगळे घासून घेतली. परत एकदा पुन्हा छानपैकी माझं घर मला क्लीन करून ठेवायचं कारण मला क्लीन घर खूप आवडते. म्हणून मी परत एकदा छानपैकी झाडू मारून घेतला आणि राहिलेले नंतरची जी माझी कामं होती ती करत बसली. हा टेबल तर मला डेलीच वॉश करून एकदा पुसून घ्यावं लागते. हा टेबलसुद्धा छान पुसून घेतला. असा होता आजचा माझा दिवस. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ असेच आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि